आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. पेपर वाचून तुम्हाला काय समाधान मिळणार आहे दादा? मी अजून काय करू शकतो? का नाही करू शकणार दादा? तुम्ही भारतीचे वडील आहात. तिचा तपास घेणं तुमचं कर्तव्य आहे दादा. ती कुठे आणि कोणत्या परिस्थितीत आहे ह्याने तुम्हाला काहीच फरक पडत नाही. कसली काळजीच नाहीये की ती तिच्या सासरी नाहीये तर मग कुठे आहे? दादा, मला हे सगळं विचित्र वाटतंय. तुमचं काळीज दगडाचं कधीपासून झालं? दादा, ठाकूर शंकर सिंग स्पष्टपणे सांगत होता की भारतीशी त्याला काहीच देणं घेणं नाहीये. ती त्यांच्यासोबत राहत नाही. मला तर खूपच भीती वाटतेय दादा. तिच्यासोबत काही वाईट साईट. परमेश्वरा, असं काही होऊ देऊ नकोस रे. पण दादा, माझ्या मनात खूपच वाईट साईट विचार येत आहेत. दादा, हे ठाकूर शंकर सिंग आणि त्यांचा मुलगा विकी, तुम्हाला माहित आहे ना की त्यांनी मालती ताईंसोबत काय केलं? की तुम्ही सगळं विसरलात दादा? तुम्ही इथे राहून चुकून सुद्धा कधी ही चौकशी केलीत का की भारती जिवंत आहे की नाही म्हणून? एक वडील आपल्या मुलीबरोबर इतकं परकेपणाने कसं वागू शकतात? दादा, दादा, मला भीती वाटते की ठाकूर शंकर सिंग आपल्या भारतीवर कुठला अत्याचार, कुठला अन्याय तर करत नाहीये ना? दादा, ऐकताय ना मी काय सांगतेय ते? तुमच्यासारखा शिक्षक पिता स्वतःच्या मुलीसोबत असं कसं वागू शकतो? तुम्ही तिच्या बाबतीत एवढे निष्काळजी कसे असू शकता? ठीक आहे दादा, जर तुम्हाला कसलीच काळजी नाहीये तर नसू दे. भारतीची आई नसली म्हणून काय झालं? तिची काकी अजून जिवंत आहे आणि मी नक्की शोधून काढेन की ती कुठे आहे, कोणत्या परिस्थितीत आहे. ज्योतिजी, तुमच्याशी थोडं बोलायचंय. या ना प्लीज. बसा. ज्योतिजी, जेव्हापासून मी तुम्हाला बघितलं आहे ना, माझ्या मनात ज्योत पेटली आहे. मी तर हरिद्वारला जाऊन संन्यास घ्यायचा विचार करत होतो, पण जेव्हापासून मी तुम्हाला बघितलं आहे ना, तेव्हापासून मी हा विचार सोडून दिला आहे. अच्छा,
मग आता काय करायचा विचार आहे? अहो आता तर मी खूप काही करणार आहे. मलाही सांगा. मी विचार करत होतो की लग्न करावं. कशी वाटली आयडिया? अहो मी मस्करी नाही करत आहे. मी लग्न करून जगाला दाखवून देणार आहे की ह्या जगात प्रेम आजही जिवंत आहे. माझं कोणाशी तरी सूज जुळून द्या ना. मी कोणाशी सूज जुळवून अहो देऊ? आता दुसरं कोणी नाही तर तुम्हीच. तुम्हाला माझ्यावर प्रेम करावं लागेल. बघा माझ्या उंचीवर जाऊ नका. माझं मन खूप मोठं आहे. ते तर ठीक आहे. पण तुम्हाला हे कोणी सांगितलं की जी मुलगी तुमच्यावर प्रेम करेल तीच तुमच्याशी लग्न सुद्धा करेल? अहो एकदा प्रेम तर होऊ दे. लग्नाच्या मंडपात खेचत घेऊन जाईल. अच्छा. अहो मी हरिद्वारचा हिरो आहे, हिरो. तुम्ही माझ्याशी मैत्री तर करून बघा. हे लैला मजनू, ही रांझा, सोनी महिवाल सगळे आपल्या समोर फिके पडतील. मला ना तुमचं बोलणं जाम आवडतं. तुम्ही हसल्या म्हणजे तुम्ही फसल्या. ह्या गावात एक नदी आहे. कधीतरी चला ना आपण मस्त फिरायला जाऊया. काय दिवसभर तुमच्या बहिणीशी गप्पा मारत बसता? बोर नाही होत का? अरे जीवनाचा आनंद लुटा. पण तुम्ही तर आत्याचे नोकर आहात ना? कळलंय मला. तुम्ही सुद्धा जळताय माझ्यावर. पण माझं मन मला सांगतंय की जीवनभर तुमची गुलामीच करावी. चला ना नदीच्या काठी एक फेरी मारून येऊ. खूप छान वाटेल. चला चला ना अरे प्लीज. चला ना. अरे नाही. चला ना अरे नाही. प्लीज. जायला नमस्कार वहिनी. अरे तुम्ही मला ओळखलं नाही? मी दुर्गेश आहे. बाबूलालच्या सोबत कितींदा घरी आलो मी. अच्छा तुम्ही शहरात गेला होतात ना? परत आलो आहोत. बाबूलालजी पण आलेत? बरं झालं. त्यांची उणीव जाणवत होती. संपूर्ण गावाचा प्राण होते ते. सगळ्यांच्या मदतीसाठी तत्पर होते. ते परत नाही आले. कुणास ठाऊक शहराच्या पाण्यात काय गोडी आहे. जो जातो तिथलाच होऊन जातो. विशेषतः पुरुष मंडळी. पण तुम्ही काय एवढ्या हैराण झाल्या आहात? दादा, तुम्ही तर ह्या गावातच राहता ना? ह्या गावची सरपंच भारती, ती कुठे राहते मी सगळ्यांनाच विचारते पण कोणीच सांगत नाही. आता काय करावं वहिनी? शंकर सिंगची एवढी दहशत आहे की कोणालाही आपल्या सरपंच भारतीला गमवायचं नव्हतं. म्हणून ते तर गाव सोडून जायचा विचार करत होते. पण पूर्ण गावाने विजयदादा आणि भारतीला खूप प्रयत्नांनी थांबवलं. पण मी तर तिची काकी आहे आणि हे तर पूर्ण गावाला माहित आहे. चला बरं झालं. खूप दिवसांनी कोणी त्यांची चौकशी करतंय. गुरुजींची नाराजी सगळ्यांना ठाऊक आहे. बरं काही हरकत नाही. तुम्ही चला. मी तुम्हाला दाखवतो की सरपंच कुठे राहतात. हो हो चला ना. या ना. या. इथेच राहतात ते दोघे जण. पण इथे तर कुलूप लावलंय. दादा तुम्हाला नक्की माहित आहे की भारती इथेच राहते? हो हो इथेच राहतात. कदाचित कुठे बाहेर गेले असतील. कदाचित गाव सोडून तर गेले नसतील ना? किती विचित्र गोष्ट आहे. ह्या गावात राहून सुद्धा काहीच कळायला मार्ग नाही. कुठे गेले असतील हे दोघं? अरे मला तर खूप काही करायची इच्छा होती पण बघ ना काय करू. जितकं जमतंय तितकंच करते. कर कोणतीही कसर बाकी ठेवू नकोस. करत राहा. ये बाया बापूलाल. सुखी राहा सुखी नमस्कार राहा. करतोय.
आनंदात राहा सुनबाई. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. सुनबाई अखंड सौभाग्यवती भव. आयुष्यमान भव माझे बाळा. पंढरीराया तुम्हा दोघांचं रक्षण करो. अहो, ही शांती कुठे राहिली? सुनबाई. अगं वहिनी जाऊ दे ना. आता तू तर ओवाळलंच आहेस ना, मग राहू देत ना. असं थोडीच आहे की घरातल्या प्रत्येकानं ओवाळणी केली पाहिजे. नाही तर काय. आता सुनेचा गृहप्रवेश झालाच आहे तर ज्याला संधी मिळेल तशी ओवाळणी करेल काय दादा. कौसल्या देवी, आता तर तुम्ही नाराज बिराज नाही आहात ना? सगळ्या इच्छाच पूर्ण करून घे. आता काय सांगू, इच्छा तर खूप आहेत, पण कदाचित देवाच्या मनात एवढंच आहे. अगं परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध एक पान बी हलत नाही बघ. खर तर दादाचे आभार मानायला हवेत, त्याच्यामुळेच ही दोघं इथं उभी आहेत. अगं अगं ही दोघं बी आयुष्यभर जरी याचे पाय धुत बसली ना तरी ते कमीच आहे. बरोबर बोलीस तू आत्या. बाबांचा हा निर्णय खरंच एखाद्या चमत्काराप्रमाणेच आहे. जास्त गप्पा मारू नका. आता कौशल्या, या दोघांना आत घेऊन जा, गृहप्रवेश करा. ये बाळा देवघरात चल. झाला एकदाचा गृहप्रवेश. दादा सुनबाई तर खूपच सुंदर आहे. हा, मुखवटा तर उज्ज्वल आहे, बाकी तर मनाने पूर्ण काळी, तोंडाने सुद्धा फटकळ आहे. आता तू बघच हिच्या काळ्या आणि सफेद रंगामध्ये मी कसे कसे आपले रंग भरते ते. हो, बघतो काय काय रंग भरतेस. असं वाटतंय त्या हडळीचा गळा दाबून तिला या घरातून धक्के मारून बाहेर काढावं. पेशन्स ताई, पेशन्स. आत्ता या घरचे सगळे एक झालेत आणि आपण दोघी वेगळ्या. म्हणूनच तर सांगते ज्योती, जे करायचंय ते आत्ताच कर, नाहीतर असं होईल ती इथे राहता राहता सगळ्यांची मनं जिंकेल. मग तेच तर आपण होऊ द्यायचं नाही. हे बघ, तोंडाची फटकळ तर तू आधीपासूनच आहेस. भारती एकटी सापडली की तिला ऐकवायचं. आणि हो, ही गोष्ट घरातल्यांना कळली नाही पाहिजे. अरे, मला जे बोलायचंय ते मी बोलणारच आहे. मी कोणाला घाबरते का? ठीक आहे, तुला जे योग्य वाटतंय ते तू कर. पण आपण काय करणार आहोत, आपलं काय प्लॅनिंग आहे, ह्याचा पत्ता कोणालाच लागला नाही पाहिजे. ज्योती, मला तर असं वाटतंय त्या भारतीचं या घरात येणं पथ्यावरच पडलंय. आता तर मी पावलोपावली त्या हडळीचं जगणं कठीण करेन. ताई, मला फक्त एवढंच सांगायचं की जे काय करायचं ते गोड बोलून करायचं. तू तिला ओवाळायला गेली होतीस का? मी का जाऊ? ज्यांना ओवाळायचं होतं त्यांनी ओवाळलं. तुला सुद्धा बोलावलं होतं ना? हो, मी झोपेचं सोंग घेऊन लोळत पडले होते. ताई, तू तर मोठी जाऊ आहेस, स्वागत तर तुला करायलाच हवं. हो हो, स्वागत तर करेनच ना, रोजच्या रोज स्वागत करेन. मी तर असं स्वागत करेन ना की या घरातून ती पळून नाही गेली ना तर माझं नाव सुद्धा शांती नाही. आणि ताई, आपल्या सासूपासून जरा सावधच राहा. तिचं जास्तच प्रेम उतू चाललंय जरा. मला माहित आहे, जेव्हापासून ती भारतीय घरात आली ना, मी तर त्यांच्या डोळ्यात खूप पाहायला लागले.
थोडा वेळ थांब. मी त्यांना असा झटका देईन ना की त्यांचे डोळे पांढरे होतील. पहिलाच दिवस आहे त्यांचा घरातला. मधुचंद्र सुद्धा होईल. चल अभिनंदन हो करूया. हो, चल चल अभिनंदन करूया. अभिनंदन करण्यामध्ये माझा तर पहिला नंबर आहे. असं अभिनंदन करे ना की भारतीय आनंदाच्या भरात वेडी होईल. लल्लो, तू म्हणालीस म्हणून मी त्या नागिनीला घरात घेऊन आलो. आता जर तिने कोणाला दंश केला तर तू काय उपाय करशील सांग? अरे दादा, एवढा उतावळा का होतोयस तू? अति घाई संकटात नाही. फक्त तू बघतच राहा ती कशी माझ्या तालावर नाचते. बस एवढं ध्यानात ठेव की आमची मान झुकता कामा नये. नाहीतर आमचं डोकं फिरलं ना एकदा तर चपलेने मारून मारून पळवून जाऊ दोघांना. अरे कशाला चिडचिड करतोस र दादा? गरम डोक्यानं काय बी होणार नाही बघ. अरे दादा, इथे तर तू तुझ्या राजकारणाची खेळी खेळ. ती कशी? ती अशी की आवळा देऊन कोहळा काढणे. बरोबर आहे ना दादा? हं. अरे साधं सरळ हाय. तू विजयशी एवढं चांगलं वाग, एवढं चांगलं वाग की त्याला वाटलं पाहिजे की आपल्या वडिलांचा पुनर्जन्मच झाला आहे. अरे कोणाला मारायचीच असेल ना त्या चपलेला साखरेत घोळवून घोळवून मार. तुला समजत नाहीये लल्लो, विजयच्या बुद्धीचा कंट्रोल त्या बाईच्या हातात आहे. अरे माझ्या समोर कोणाचं बी काय चाललं आहे का? बघच त्या माकडीनीला तुझ्या समोर कोलांट्या उड्या मारायला लावते. मी बसून डमरू वाजवेन आणि ती तुला नाचून नाचून खेळ दाखवेल. बोलायला तुला हे सगळं सोपं वाटतंय लल्लो? अरे यात कठीण काय हाय दादा? अरे तू तर फक्त एवढंच लक्ष दे की सरपंच पदाचं काम कसं हिसकावून घ्यायचं. ती नावाची सरपंच राहील आणि सगळी कामं तू कर. जर असं झालं ना लल्लो तर आमची तर चांदी चांदी. अरे म्हणूनच तर दादा मला माझ्या पंढरीरायावर पूर्ण विश्वास आहे. ते जे करतात भल्यासाठीच करतात. बघ रे बाबा पंढरीराया, आम्हाला असं कळलंय की पंचायतीमध्ये यावेळी सरकारकडून खूप मोठं बजेट आलंय. अरे मी हेच तर सांगते. सरपंचाचं काम तू बघ आणि सुनबाईचं काम मी बघते. अरे आता सरपंच सून बनून आली आहे ना तर त्याचा कर तर भरावाच लागेल. पण आपल्या ह्या रणनीतीचा सुगावा विजयला लागला नाही पाहिजे. त्याला तर त्या भारतीच्या चक्रव्यूहात असं चक्रावून सोडेन मी की त्याला कळणार बी नाही की त्याची नेमकी चूक कुठं झाली काय. बस काही दिवसातच बघशील की भारती घराच्या बाहेर असेल. ज्या दिवशी असं होईल ना लल्लो, त्या दिवशी मी पंचक्रोशीला मेजवानी देईन. आणि विजयचं दुसरं लग्न बी लावू, तेही धूमधडाक्यात. लल्लो, जर तू नसतीस ना तर आम्हाला काही जमलं नसतं बघ बाई. अरे वा भारती, आज तर तू खूपच सुंदर दिसतेस. असं वाटतंय की सरळ मंडपातूनच इथे आलीयस. ताई, का सतावतेस तिला? कशाला टोमणे मारतेस? मांडवात लग्न करणं सगळ्यांच्या नशिबात कुठे असतं. ह्या बिचारीला तर नवरी बनण्याची संधीच मिळाली नाही. बरोबर बोलतीयस. तसं भारती, तू हे सगळं कोणाला दाखवतेस? समाजाने जे बघितलं ते तर हे परमेश्वरा, असं काही कोणाबरोबर कधीच घडू नये. ताई, ते म्हणतात ना, ते ते आहे ना काहीतरी. हा, दुर्भाग्यवती झाली सौभाग्यवती. मला तर कळलंच नाही तू कधी आलीस ते. नाहीतर मी सुद्धा ताट घेऊन आले असते, तुला ओवाळलं असतं.
काही हरकत नाही ताई. आता हे जितके दिवस इथे आहे रोज आरती ओवाळत जायची. बरं वाटेल ह्या बिचारीला. ताई, हिला तर माहितीच नाहीये या घरात येऊन हिने केवढं मोठं संकट ओढवून घेतलंय. आता नाही कुमारिका राहणार, नाही मी विवाहित. मागासपासून गप्पा आहे ह्याचा अर्थ असा नाही की मी मुकी आहे. वायफळ बडबडताय तिथे बसून. बघ बघ, ही धमकी देतीये. मी तर घाबरले. मला खूप भीती वाटतेय. बघ ना कशी बघतीये. ए नव्याचे 9 दिवस. आमच्याशी बोलताना नजर खाली झुकून बोलायचं, समजलं ना? नाहीतर करायला गेले आणि झालं भलतच असं होईल. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व